नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. कापूस उत्पादकता अभियान कपास क्रांती योजना सन 2026-27 अंतर्गत पीक प्रात्यक्षिक बायोचार युनिट व कापूस श्रेडरसाठी महाडीबीटीवर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. धुळे जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात केंद्र शासन पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान कपास क्रांती ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत कापूस पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध प्रात्यक्षिके व उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये सधन कापूस लागवड प्रात्यक्षिके 3060 हेक्टर क्लोज स्पेसिंग, प्रात्यक्षिके 2077 हेक्टर, तसेच एकात्मिक पीक व्यवस्थापन प्रात्यक्षिके 332 हेक्टर क्षेत्रावर राबविण्यात येणार आहेत. याशिवाय स्थानिक पुढाकारांतर्गत 11 बायोचार युनिट्स आणि 120 कापूस श्रेडर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही योजना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार व विहित कार्यपद्धतीनुसार राबविण्यात येणार असून खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी उपलब्ध असलेल्या अल्प कालावधीचा विचार करून लाभार्थी निवडीचे नियोजन करण्यात आले आहे. योजनेतील लाभाचे वितरणानुसार सर्वसाधारण प्रवर्गासाठी 79%, अनुसूचित जातीसाठी 12% आणि अनुसूचित जमातीसाठी 9% असे निश्चित करण्यात आले आहे. तसेच सर्व प्रवर्गातील महिलांना किमान 30% लाभ देण्याची विशेष तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्राधान्याने लाभ देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत पीक प्रात्यक्षिकासाठी लाभार्थी निवड व अंमलबजावणीचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांमार्फत प्रात्यक्षिके राबविण्यात येणार आहेत. यासाठी शेतकरी गटाची नोंदणी 31 मार्च 2026 पूर्वी झालेली असणे आवश्यक आहे. लाभार्थी गटाची निवड महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त अर्जाच्या आधारे प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाणार आहे. प्रत्येक गटामध्ये 25 शेतकरी आणि एका गावात एका पिकासाठी जास्तीत जास्त 2 गटाची निवड केली जाईल. योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकरी सभासदाकडे फार्मर ID असणे बंधनकारक आहे. निवड झालेल्या गटांना शासनाने निर्धारित केलेल्या नियमानुसार हमीपत्र सादर करावे लागणार आहे. महाडीबीटीवरील अर्जानुसार निवड झालेल्या लाभार्थ्याची कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी विद्यापीठामार्फत मोफत प्रशिक्षणही दिले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इच्छुक व पात्र शेतकऱ्याकडून अर्ज मागविण्यात आले असून शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रासह महाडीबीटी पोर्टलवर वेळेत अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घेण्यात यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप यांनी केले आहे.